देता ना मग पत्रिका? हा पत्रिका त्या बेबी मावशी दिसत नाही कुठं? हा बरं आहे ना त्यांना? काय त्यांचं चालू आहे ना म्हणजे डाएट गोळ्या बिळ्या हा एकदम फर्स्ट क्लास आहेत ना? हा? आई साहेब, बेबी मावशी, आम्ही, दादासाहेब, रणजित भाऊजी, दत्तू, सर्वेश, मिलिंद, बागेतली झाडं, गेटवरचा पेंट, गाडी घोडा, तुमची पोरगी, सगळे व्यवस्थित आहेत. अजून कुणाची चौकशी करायची? अरे हो ते दादासाहेबांवरून आठवलं ते काशीला गेलेत ना? हा आपली काशीला बी ओळख आहे काय? आपली 3-4 घरच आहे तिथं. म्हणजे डायरेक्टली आपली घरं नाही आहेत. आता कसं आहे आपण खांद्याने पडतो जनसंपर्कच आपला तेवढा. कधी जा तुम्ही तिथं एका फोनवर जोरदार वेलकम आहे. हा आपलं बोलणं असंच सुरू राहील. तुम्ही पत्रिका द्या आधी आम्हाला. हा देतो की. एक मिनिट राजेशताई. संजय हा अंगारा लाव. कसला? कुलदेवतेचा आहे. चांगला असतो आशीर्वाद असतात देवाचे. अंगारा लाव. अहो आमच्या बालकीन बाईने दिला तर काय सांगायचं तुम्हाला. लाव पटकन. लाव की संजय. तुम्ही लावा की. फोन कुणाचा? हा मम्मी, एक मिनिट. डॅडी, अंबाबाई पावलीस ग बाई. ज्योतिबा आया ऐन टायमाला धावून आलास बघ. वा, खरंच. संजीव आता जर तुला त्या पत्रिकेबद्दल तुला कोणी बोललं तर सांगायचं की आमच्या डॅडींनी तुम्हाला पत्रिका दिली होती. पुढं काय झालं माहित नाही. आपण त्या राजेश्री ताईंना पत्रिका दिली. आता त्या आडगीकडनंच हरवली तर आपण काय करू शकतो हे ध्यानात ठेवायचं. काय डॅडी पण हे सगळं खरं नाहीये. हे तुझ्या डोसक्यात खरंच रिकामी हाव देत का? हे बघ खरं काय असतं माहिती का तुला? जेव्हा 3 माणसांपैकी 2 माणसं रेटून खोटं बोलतात ना तेच खरं असतं. आलं का ध्यानात? तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले आम्ही. हा बर निघतो संजीवनी बाई. उशीर होतोय. बर ताईसाहेब निघू का? काय या भागात लय काम आहेत. बऱ्याच महत्वाच्या माणसांना भेटायचंय. चल येऊ का? एक मिनिट पंजाबराव. आलाच आत तर ढाले पाटलांकडचा फराळ करून जा. नाही 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 आता नको. आणि कसं आहे ॲज अ डिसाइडेड पत्रिका दिली ना. मग दिल्या शब्दाला चांगलो ना आम्ही. मग येतो आम्ही. पंजाबराव, ढाले पाटलांच्या घरातून न खाता पिता कोणी जात नाही. आणि तुम्ही तर व्याही आहात. तुम्ही असेच गेलाय जर आईसाहेबांना कळलं ना
आम्हाला ओरडतील त्या. बसा. मिलिंद, आमच्या मम्मीनं जर्मनीवरनं कुकीज आणल्यात ना, त्या दे यांना चहा बरोबर. यांना पण कळू दे ढाले पाटलांचा पाहुणचार म्हणजे काय असतं ते. आत नेली वाटतं. गणली, तुझी मोठी जाऊ गणली. अरे हा 3-5च्या खेळामध्ये आपल्यासारखा माहेर कोण नाही. जादूगर होतो, जादूगर आपण. हा, या बोटावर तू का या बोटावर आर्ट असते बेटा. द ग्रेट आर्टिस्ट पंजाबराव. हा, हा मम्मी. आम्ही म्हणलो होतो ना तुला, शेम टू शेम तसंच आलाय तो माणूस. हा, पंजाबराव. यावंच लागणार होतं ग. आम्ही मानकुटीवरच बसलो होतो ना पत्रिका घेऊन या म्हणून. कुठले म्हणायचे? काय? कुकी कुठले काय असं ना, लंडन फलटण अमेरिका जर्मनी परभणी, या आपल्यासारख्या खानदानी माणसाच्या तोंडात जातात म्हणजे यांचं नशीबच म्हणायचं नाही. हे बघ संजय, आता सगळ्या गोष्टी मी बैसवर जुळून आणल्यात बघ. आता जर तुझ्या पत्रिकेचा विषय परत काढला तर सांगायचं, अरे सांगायचं त्या राजश्री ताईंना आपण पत्रिका दिली आणि त्यांनी ती हरवली, हे कोरून ठेवायचं. झालं असतं का सगळं, म्हणजे आम्ही जी तुला बड्डे दिली होती ना, त्याच वेळेस नेमकी अमावस्या कडमडली. आता सगळं जुळून आलं होतं. आता अमावस्याचा जन्म म्हटल्यावरती सगळंच लाचान मागे लागतं ना, काय करणार आपण. उगाच वेड्यासारखे प्रश्न विचारू नको. आता काय करणार म्हणजे? आता ती पत्रिका आम्ही खोलते गुरुजींना दाखवणार आणि बघणार काही दोष आहेत का नाही ते. आणि जर काही दोष नसले ना तर त्यात दोष घालायला लावणार आणि त्याचा महादोष करणार. बरं मम्मी, आम्ही ठेवतो फोन. आणि हा, तुला पत्रिकेचा फोटो पाठवून ठेवतो. हा हा, चल चल. कुठं ठेवली आम्ही? आत. तुझ्या आईला सांगूनच आलो होतो, बघ काय करतो ते. बस आता लास्ट बॉलला 6. बॉल आबाळात भुर. अजून पाहुणचार चाललाच आहे का? नाही नाही, चालू तू निवांत. धाकट्या जाऊ बाई, तुमच्या वडिलांनी जी पत्रिका दिली होती ती ती पाहिली का? कुठे ठेवली आहे ते? इकडंच कुठेतरी असेल. हो, असं काय करताय? अहो, आता तर तुम्हाला फोन आला ना, तुम्हीच तर आत घेऊन गेला की. नाही, आम्हाला पण तसंच वाटलं, पण आम्ही आतूनच येतोय हो. आत नाहीये पत्रिका. हो, असेल तिकडे तिकडे कुठेतरी. कुठे जाणार आहे? बर चला, आम्हाला लेट होतोय, निघतो. एक मिनिट. तुम्ही नक्की दिली आम्हाला पत्रिका? आम्ही इकडे तिकडे ठेवणं शक्यच नाही हो. काय हो धाकट्या जाऊ बाई?
यांनी दिली का आम्हाला पत्रिका? हा अहो असं काय करताय? हे बघा, नीट समजून घ्या. मी ह्याच्यातनं तुम्हाला जन्मपत्रिका काढून तुमच्या हातात दिली, तुम्ही ती घेतली. हा नंतर मी अंगारा दिला, तुम्ही तिला लावला, तिने तुम्हाला लावला. बरोबर की नाही? मग काय झालं? मग फोन आला. मग तुम्ही फोन आणि पत्रिका घेऊन आतमध्ये गेले. सिंपल. अहो कधी कधी काय होतं, बोलण्याच्या नादात माणूस गुंग होऊन जातो. म्हणजे हातात काय वस्तू आहे, कुठं ठेवली आहे, काय केलंय, काय कळतच नाही. माझं कित्येक वेळा झालंय असं. असं नाही तच कुठेतरी. शोधा शोधा. चल संजय, उशीर होतोय. चल येतो. एक मिनिट पंजाबराव. बरोबर आहे तुमचं. तुम्ही पत्रिका दिली आम्हाला, त्यानंतर अंगारा दिलात. मग आम्हाला फोन आला म्हणून आम्ही फोन घेऊन आत गेलो. पण पत्रिका नाही नेली पंजाबराव. तुम्ही एक काम करा बरं, तुमच्या पाऊच मध्ये जरा चेक करा. हाय का? आता एवढा पण विश्वास नाही का? ताई साहेब, मीच दिलेली पत्रिका मीच कशी घेऊन जाईन? सांग की संजय, आपण पत्रिका दिली होती की नाही? अरे दिली तर दिली म्हण की. पत्रिका दिली होती. घ्या, पत्रिका दिली होती तुमच्या हातात. अहो आम्ही कुठं नाही म्हणतोय, तुम्ही आम्हाला पत्रिका दिलीच की. पण आम्ही आत घेऊन नाही गेलो. काय हो जाऊ बाई, आम्ही आत नेली पत्रिका. संजय सांग की, नेली तर नेली सांग. आम्ही आत नेली पत्रिका. हा सांग. पत्रिका आत नेली नाही. बघा, म्हणून म्हणतोय जरा तुमच्याकडे चेक करा. बघा बघा बघा, असेल पाऊच मध्ये चुकून. बघा. काय तुम्ही पण, विश्वास नाही. घ्या बघा. हाय, बघ. हाय का? दूध का दूध, पाणी का पाणी. बघा, नाही आहे ना? चला निघू का आम्ही? थांबा. जाऊ बाई, कुठे पत्रिका? तुम्ही इथंच होतात ना? पत्रिका इथं नाही, यांच्या पाऊच मध्ये नाही. तुम्हीच म्हणलात आम्ही आत नेली नाही. कुठे पत्रिका? खरं खरं सांगा जाऊबाई, तुम्हाला रणजित भाऊजींची आण आहे? डॅडी, पत्रिका तुमच्याकडेच राहिली चुकून. एकदा बघता का तुमच्या खिशामध्ये? बघा बघा, खिशात बघा एकदा. अहो पोटची पोरगी सांगते, तिचं तरी ऐका. काय मला काय कळत नाही. निदान मोठा माणूस म्हणून तरी ऐका. अहो पंजाबराव, तिघांमध्ये दोघं जेव्हा एकच गोष्ट सांगत असतात की नाही, तेव्हा तीच गोष्ट खरी असती. बघा बघा, खिशात बघा एकदा.
रुमाल आहे. कस काय ते हा ते अंगारात ठेवताना ते गडबडीत काय ते सिल्वर मिस्टेक. म्हणून म्हणत होतो एकदा तुमच्याकडे चेक करा, तुमच्याकडे आली असेल चुकून. म्हणून म्हणत होतो एकदा तुमच्याकडे चेक करा, तुमच्याकडे आली असेल चुकून. मिळाली की नाही पत्रिका? पण आमच्या धाकट्या जाऊबाईंचं लक्ष होतं, बरोबर सांगितली पत्रिका कुठे आहे ते. आम्हाला एका पॉइंटला वाटलं होतं आतच ठेवली का काय आम्ही. मिळाली. हा मिळाली, धाकट्या जाऊबाईंमुळे मिळाली. तुमचा ड्रायव्हर बाहेर वाट बघतोय ना. ओ सोडून या की तुमच्या वडिलांना. जा. हाताडे माती खायची म्हणजे किती खायची. स्वतः तर कालू कालू खायचीच, वर या खानदानी डॅडीच्या तोंडात बी कुचायची. अगं फिग्निशे, तुला काही गरज होती का तिथं तोंड उचकटायची? हा अगं अडगे, खरं बोलली म्हणून तुला सोन्याने मडवणार होते का तिथं? अहो डॅडी, पर मेला तुझा डॅडी, माती केली पार त्याची. पक्का पक्का आईच्या हातावर हात मारलाय बघ. ते 10 येडी, तू 100. गाडगे एवढ्या मुश्किलीने गेम जमवून आणला होता, पण पार इस्कोट केला पर त्याच. डॅडी पाया पडते हो तुमच्या. अजून खोटं नाही बोलू शकत मी. एकतर तुमच्या खोट्यापायी त्याच्या खाली दबून गुद भरून गेली हो मी. अजून खोटं नाही बोलू शकणार. यांना नाही आवडत खोटं बोललेलं, आणि यांना जे नाही आवडत ते मला पण नाही आवडत. मी खरंच तुमच्या पाया पडते, अजून खोटं नका बोलायला लावू. अहो खोट्याचं कपाळी नेहमी गोटाच असतो. एकदा फक्त एकदा मला त्यांच्याशी खरं बोलू दे. अहो या सगळ्यात ना आपण समजेत सुटू हो. असं म्हणते का? सांगू आपण सगळं खरं. डॅडी फार त्रास देतो ना ग तुला. तुझ्या संसारात पर जहर मिसळत चाललंय. मी इथून गेलो ना की मग सांगू टाक तुझ्या नवऱ्याला सगळं खरं. आणि सांगितलं ना मग फक्त एक मिस कॉल. तुला आठवतं ना लग्नाआधी एक एंड्रेनची बाटली होती आपल्या घरात, 100% जहर, अजून बी आपल्याच कपाटात. तू इथे सांगितलंस की मिस कॉल. मग तुझी आई, डॅडी आणि ती बाटली संपलेलीस. पण तू खरं सांग, हा सत्याचाच विजय झाला पाहिजे. सत्यम शिवम सुंदरम. धाकट्या जाऊबाई, मिळाली की हो तुमची हरवलेली पत्रिका? आता बघूया किती गुण जुळतायत तुमचे आणि या ढाले पाटलांच्या घराचे.
आता आईसाहेबांना देतो पत्रिका, त्याच ठरवतील काय करायचं ते. पत्रिका इथं नाही, यांच्या पाऊच मध्ये नाही. तुम्हीच म्हणलात आम्ही आत नेली नाही. कुठे आहे पत्रिका? खरं खरं सांगा साऊबाई, तुम्हाला रणजित भाऊजींची आण आहे? हॅलो. मी तुला हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी SP साहेबांसोबत पुण्याला चाललोय. हा का? पण मग घरी येऊन जाताना हो? नाही ग, बहुधा परस्पर निघावं लागेल. बरं मग प्लीज माझे बॅग सर्वेसोबत पाठवशील? संजू, हा पाठवते. तुमची 1 दिवसाची बॅग पाठवते. बर. संजू, ठेवू मी फोन? संजीवनीचे डॅडी आले होते का? अरे वा, न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली होय? न्यूज? तुमच्या घरी आलेल्या गेलेल्यांना न्यूज म्हणतात का? आणि न्यूज तर न्यूज. मी काय विचारते राजश्री, संजूचे डॅडी आले होते का आणि कशासाठी? आता पोरीचे वडील पोरीच्या सासरी काय येतील? तिला भेटायला. फक्त संजूला भेटायला आले होते? हा, आणि तिची जन्मपत्रिका द्यायची होती म्हणून आले होते. तुमचा फोन खराब आहे का हो राजश्री? नाही का? नाही म्हणलं, एवढं गेम खेळायचं महत्वाचं काम सोडून तुम्ही आलतू फालतू पत्रिकेच्या मागे का लागलाय? आम्ही कुठं? आम्ही फक्त आज्ञेचे पालन करते. कर्तव्यदक्ष सुनबाई म्हणून सासूबाईंची कामं करतोय हो. बरोबर आहे. द्या ती पत्रिका. एकदाचा सोक्ष मोक्ष लावून टाकते पत्रिका बघून. पत्रिका नाही आमच्याकडं. आई साहेबांना देऊन टाकली आम्ही. कधी? आणि अक्का तर बाहेर गेली. हा, नानांबरोबर पाठवून दिली आम्ही. आई साहेबच बघतील ना काय करायचं ते. राजश्री, आवरा स्वतःला. नाही काय, रांजण भरायला येळ लागतो, पण तुम्ही स्वतःहूनच गोटे टाकून टाकून पाप वर यायची वाट बघताय. तुमची पत्रिका न बघता मी सांगू शकते की हे जर तुम्ही थांबवलं नाहीत ना, तुम्हाला लई जड जाणार आहे राजश्री. सांभाळा स्वतःला. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. संजू, तू आलीस, मला वाटलं सर्वेश येईल. पण ठीक आहे, जाता जाता आम्हाला आमच्या देवीचं दर्शन तरी मिळालं. मी काही देवी बिवी नाहीये, एक सामान्य पोरगी आहे. बरं बस तू, मी फर्स्ट क्लास चहा सांगतो. अहो, काय ग? संजू, रडायला काय झालं? संजू,
अहो तुम्ही मला कधी सोडून नका जाऊ. ग वेडे, मी 1 दिवसाकरता चाललोय, परवा परत येईल. संजू, मी पहिल्यांदा चाललोय म्हणून तुला त्रास होतोय, मी समजू शकतो, पण होईल तुला सवय हळूहळू. संजू, ऐकतेस ना? मी जट दिशी जातो आणि पट दिशी येतोय. हो सर, तुम्ही एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की तुम्ही माझं सब कुछ आहे. तुम्ही नसाल ना तर या अडक्या संजूच्या आयुष्याला काही अर्थच नाहीये. बघा, माझं लय जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही मला कधी अंतर नका देऊ, मला कधी म्हणजे कधी तुमच्यापासून लांब नका करू. काय ग, नवरा मिळालाय ना चांगला तुला? वय मिळाला की. अगं मग कशाला उपास करतेस? चल की जेवायला. माझ्या पोटात ना उंदर ब्रेक डान्स करायला लागलेत. चल. मला भूक नाहीये. भूक नाही का ग? नाही म्हणजे भूक नाही असं नाही, पण माझं मन नाहीये जेवायचं. अगं, मनाने थोडं जेवायचंय, तोंडाने जेवायचंय ना? का तू मनाने जेवते? मनाला ठेवीतच आणि चल तोंडाने जेवायला मुकाटाने. चल. बेबी मावशी, आज नको ना, खरंच. नक्की नाही जेवणार आहे? ठीक. संजू, आज जेवायला ना गंमत केली. तुझ्या आवडीचा पदार्थ केलाय. ओळख भाऊ, आज वांग्याचं भरीत केलंय. चल चल जेवायला. बेबी मावशी, मला नाही जेवायचंय. बस इथं. अहो पण बस. काय ग, काय झालं? रणजित गावाला गेलाय तर आठवण येते? अगं त्याला नसेल का येत तुझी आठवण, पण त्याला आठवण येत असली ना तरी साहेबा बरोबर बसून कोंबडी हाणत असेल तो. तू कशाला उपाशी राहते? चल 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 जेवायला चल. अहो बेबी मावशी, मला खरंच नाही जेवायचं. तुम्ही जा. मी सांगितलं ना तुम्हाला. काय? अहो तुम्ही पुण्याला जाणार होते ना? नाही गेलो, कॅन्सल झालं. असं कसं अचानक कॅन्सल झालं? माझं चुकलं का? जाऊ का परत मी? नाही नाही, या या तुम्ही. जसं अचानक ठरलं तसं अचानक कॅन्सल झालं. संजू, मला दाट शंका आहे, SP साहेबांना मिसेस SP खूप रागावल्या असणार. गुढीपाडव्याचं कोणी बाहेर जातं का? गप थांबा घरी. गप थांबा घरी.
तुमच्या साहेबांच्या मिसेस त्यांना ओरडल्या म्हणून आमचे साहेब तरी घरी आले. नाहीतर आमचे फौजदार आमचं कुठं काय ऐकतात. संजू, आमच्या मिसेसने आम्हाला तसं सांगितलं असतं तर आम्ही त्यांचं ऐकलं असतं. पण आमच्या मिसेस नुसत्या रडत होत्या मिठी मारून. आता मी आलो म्हणून रडणार आहेस तू? नाही हो नाही. नाही, नसेल रडू येत तर नको रडू. मिठी तर मारू शकते ना. जावा तिकडं, मला लय भूक लागली आहे. मी काहीच नाही खाल्लं माहितीये तुम्हाला. घरात वांग्याचं भरीत केले ते पण नाही खाल्लं. तुम्ही आला असाल तुमच्या साहेबांसोबत कोंबडी आणून, है ना? हे कोणी सांगितलं तुला आता? कोणी नाही. तू जेवली नाहीस? मी पण नाही जेवलो. अहो चल सोबत जेवण करू. मी पटकन फ्रेश होऊन येतो. सर्वेश, मी एकटीच जेवायला बसतेय, कोणी बसणार नाहीये. ताक वाढ मला. जी. तू कसं काय? तू तर पुण्याला जाणार होता ना? अगं नाही, पुण्याला जायचं अचानक कॅन्सल झालं आणि खूप भूक लागली होती का. आणि नेमकं हिचं जेवण बाकी होतं. म्हटलं चल जेवूयात सोबत. बस ग. तू कशी काय आली? कशी काय आली जेवायला? आता लागली का भूक तुला? चांगली बेबी मावशी म्हणत होती चल जेवायला, चल जेवायला. तू नको बेबी मावशी, माझा मूड नाहीये, माझ्या मनातच नाहीये, मी नाहीये, तुम्ही जा. आता बरी आली राघू बरोबर महिना लटपट लटपट करत. हा, पाहिलंस का सर्वेश? या जगात कोणी कोणाचं नसतं बघ. हा बेबी मावशी, सॉरी ना. अहो खरंच सॉरी की. काय बाई मी आडगी आहे? एवढं स्वतःहून बोलवायला आलत्या पर मी बेबी मावशी मी सॉरी म्हणते. हे बघा मी कान पण पकडले. उठापशा काढू का? हा काढ, चांगले 1000 काढ. अहो वय 1 2 3. येडी. चला या जेवायला या. बसा राणी सरकार. तू पण बस की. हो मग. हे सर्वेश वाढ आता. जी. हिला वाढ आणि आमच्या राघूला पण वाढ. राघू? हा, ही आमची मैना आणि या मैनाचा हा राघू. आणि काय रे, तू कशाला भैया साहेबांना राघू म्हणतो? मी कुठं काय म्हणालो? आता म्हणलं की. मी नाही, तुम्ही बोलला. हा, मी कधी म्हणलं? वा. तू म्हणलं राघू. वाढ.
अरे करा की सुरुवात. हा करा आता सुरुवात. अहो आता यांच्या समोर कसं खाऊ घालू? काय रे रणजित, आता तू रुसून बसला का काय? अरे हाताची घडी का घातली? अगं ही हाताची घडी अशी सुटतच नाही ग. अगो बाई, वाद आलं का काय तुला? विचार विचार तुझ्या सुनेलाच विचार. काय ग हे? काय झालं याला? अहो तुमचेच भाचे ना ते, तुमच्यासारखेच आहेत. हा? म्हणजे ते हे हो हे हे म्हणजे सुक गावात आहे का तू? नाहीतरी सुकलाच आहेस फार. चल जेव की मुकाट्याने. काय झालं? हे कळलंय मला. सगळं कळतंय तुमच्या दोघांचं. बरं, आता कोणी कोणाला भरवल्याशिवाय कोण कसं काय जेवणार बाबा? भरव की त्याला. ए सर्वेश, तू कशाला इथे थांबलाय? जा तू. एक घास आई साहेबांचा आणि एक घास बेबी मावशीचा. बरं. अरे तू काय बघत बसलाय? तू पण बरं की तिला. हा दाखल्यावान साहेब, आई साहेब बोलत होता तुम्हाला. अरे ती जेवायला बसलीये, जेवण येतेच. नाही नाही कशाला? तसं पण मी अजून काही सुरुवात पण केली नव्हती. आलेच जरा जाऊन येते. चल तू घे जेवायला. सासूबाई मी आले. दिसलात तुम्ही आम्हाला. आता आम्ही का बोलवलं हे सुद्धा कळलं असेल तुम्हाला. म्हणजे ते सांगतो आम्ही. उद्या गुढीपाडवा आहे. गुढी उभारणार आपण. धाले पाटील घराण्याची रीत आहे ती. त्या रीतीप्रमाणे गावातले सगळे प्रतिष्ठित माणसं, पाहुणे रावळे, दादासाहेबांचे मित्रमंडळ, पुढारी सगळे शुभेच्छा द्यायला येतात. आपण त्यांचा आदरातिथ्य करतो. जी या सगळ्यांसमोर तुम्ही ढाले पाटील घराण्याची सून आहात याचं भान ठेवून वागा. जी सासूबाई. झालंय आमचं बोलणं. तुम्ही या आता. सासूबाई उद्या गुढीपाडवा आहे म्हणजे सुजित भाऊजी पण येतील ना? नाही म्हणजे आता एवढी ढिगाणी माणसं येतात आपल्याकडे, मग आपली माणसं तर आपल्या जवळ असायला पाहिजेत ना. म्हणजे आपण सुजित भाऊजींना बोलवू शकतो है ना? जी माणसं या घरात राहतात ती माणसं या घरची असतात. तुम्ही त्यांची काळजी करा. बाकी गोष्टीत नाक खुपसलं नाही तरी चालेल. फौजदार हे घ्या.
कडुनिंबाचा पाला मी नाही खाणार, खूप कडू असतं ते. अहो मग त्याला काय होतं? अहो एकदा कडुलिंबाचा पाला खाल्ला की नाही की वर्ष एकदम गोड जाते बघा, एकदम टापोट टाप. गप संजू, असं काही नसतं. या सगळ्या सांगायच्या गोष्टी आहेत. याचं खरं सायंटिफिक कारण असं आहे की सीझन बदलतो ना, मग हे खाल्लेलं तब्येतीला चांगलं असतं. कळतंय ना? हो नाही म्हणलं कळतंय ना, मग खावा की घ्या. नाही हं, संजू मी नाही खाणार. अहो भाऊसाहेब, मी तुम्हाला फक्त 4 पानं खायला सांगते, अख्खं झाड खायला नाही सांगते. आणि तुमचं असंच असतंय बरं का, कळतं सगळं पण नुसता हट्टीपणा करायचा. लुक हु इज टॉकिंग. कोण कोणाला हट्टी म्हणतंय बघा. हा मग मी आहेच हट्टी, म्हणून तर शोभतो ना एकमेकांना. असं संजू अहो लाडात येऊ नका, हे घ्या. संजू शाबास, एकच नंबर. असंच पाहिजे तुम्हाला. खूप कडू पाला खाल्लाय. आता मला तोंड गोड करायचंय. अहो जावा तिकडं. गावात इकडं काय, मी नाही जाणार. अहो अहो पाडवा म्हणजे काय हो? तुला पाडवा माहित नाही? नाही म्हणजे माहिती आहे, पण पाडवा का म्हणतात ते नाही माहिती. मी तुला सांगतो पण कुणाला सांगू नकोस हं? मी वाचलंय की हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नवीन वर्षाचा प्रारंभ असतो आणि या महिन्याची पहिली तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिलाच वर्ष प्रतिपदा म्हणतात. आता प्रतिपदा म्हणजे या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत पाडवा हा शब्द रूढ झालाय, म्हणजे चैत्र पाडवा. असं पण संजू, हे मी तुला सांगितलं पण आता प्रॉब्लेम झाला ग. काय? म्हणजे आता हे तुला कुणाला तरी 2 जणांना सांगावं लागणार. हा हा, नाहीतर आज काय माहिती ना. पाडवा. नीट बोल गाढवा. आओ पण फौजदार, तुम्हाला तर लयच नॉलेज आहे. भारी आहे, भारी आहे. बरं संजू, आजपासून वसंत ऋतूची सुरुवात होते बरं. म्हणजे पाडव्याच्या आसपास सूर्य हा वसंत संपातावर येऊन थांबतो. संपतावर? संपतावर म्हणजे? अगं संपातावर म्हणजे हे बघ, क्रांतिवृत्त आणि विषुववृत्त ही 2 वर्तुळं ज्या बिंदूत परस्परांना छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात. वा वा फौजदार, तुम्ही तर लय टॅलेंटेड आहे बा, लय कळतं तुम्हाला. हॅपी हॅपी गुढी पाडवा. चला चला आपल्याला नमस्कार करायचा ना गुढीला, चला चला. अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी. आयुष्यमान भव.
अहो माझ्या नको माझ्या नको. अहो नोकर माणूस आम्ही, आमच्या पाया पडणं बरं नाही दिसत. त्याला काय होतंय दत्तू काका, तुम्ही वयाने मोठे आहात ना, आमच्या डॅडींपेक्षा पण मोठे, म्हणून पडतोय पाया. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. तुम्हाला पण. हॅलो राजश्री, बेबी मावशी बोलतीये. हा अगं तू येतेस ना, आज चैत्र पाडवा आहे, सण आहे, विसरलीस का काय? हा अगं ढाले पाटलांची मोठी सून आहेस तू, ये की घरी मग. हा अगं काम इम्पॉर्टंट आहे माहितीये मला, पण मग दिवसभर कशाला राहायचंय तुझ्या मम्मीकडे, ये घरी. होय का, बर मग अक्काला शुभेच्छा दे गुढीपाडव्याच्या. हॅलो, अक्का कुठे दिसत नाही बघ मला, तू आल्यानंतर दे. हा ठेवते मग. हा अक्का ती दिवसभर तिच्या मम्मीकडेच राहणार आहे. ठीक आहे. तू का ग तिला काही बोलत नाही? ज्या व्यक्तीने या घराला, या घरातल्या माणसांना कधी आपलं मानलंच नाही, त्यांच्याकडनं आम्ही कसलीही अपेक्षा ठेवत नाही. आता सणाच्या दिवशी हे नसत्या विचारांनी तुमचं BP अपडाऊन करू नका बेबी. हां, त्या आपल्या मम्मीकडे आनंदात, तुम्ही तुमच्या आनंदावर विरजण कशाला घालताय? नवीन वर्षाची सुरुवात आहे, तुमच्यासाठी भेट आणली आहे. गिफ्ट आणलं माझ्यासाठी? फोन धर. बघा आवडतंय का? सोन्यासारख्या माणसाकडनं सोन्याची गिफ्ट. नमस्कार करते. अक्का, आमच्याकडे कबड्डीच्या मॅचेस होतात ना, त्याच्यामध्ये टॉस करायला वापरणार आहे मी. नाही, या सोन्याची चांगली अंगठी करून घ्यायची तुम्ही, घाटदार. तुमच्या बोटात अजून एक अंगठी पाहिजे. असं म्हणतेस? बर करते. मी येऊ का? संजू, काही हवंय का तुम्हाला? मी आत येऊ? अगं ये की ये. आज गुढीपाडवा आहे ना, म्हणून मी गिफ्ट आणलं होतं. रणजितरावांनी आणलंय तर त्यांनीच आम्हाला देणं मस्त आहे. अच्छा, याच्यासाठी सकाळी गेली होतीस होय तू? अक्का, हे गिफ्ट संजूने आणलंय, रणजितने नाही. काय? कशाला केला तुम्ही एवढा धडपडा? हां, तुम्ही काय म्हणून आम्हाला गिफ्ट द्यायचं? कशाला? सणासुदीला मोठी माणसं लहानांना गिफ्ट देतात. गिफ्ट नसतंय ते, आशीर्वाद असतो. हा, एकदमच बरोबर आहे तुमचं सासूबाई, पण ते काय ना,
मला सवय आहे हो. नाही म्हणजे घरी असताना दरवर्षी गुढीपाडव्याला किंवा दसऱ्याला मी आमच्या आईला असंच गिफ्ट घेऊन द्यायचे. मी कमवलेल्या मी साठवलेल्या जमवलेल्या पैशातून. आता या वेळेस मी इथं आहे म्हणून मला असं वाटलं की तू मला गिफ्ट द्यावं. आणि तुम्ही असं नका समजू ना की मी एकटीने गिफ्ट दिलंय. तुम्ही असं समजा की आम्ही दोघांनी मिळून दिलंय गिफ्ट. नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही माझ्या सासूबाई आहात, आई नाही. पण ते कसं आहे ना, वर्षभर तुम्ही मोठी माणसं आम्हाला गिफ्ट देता आणि त्या गिफ्टच्या रूपातून आशीर्वाद देता. मग मला असं वाटलं की कधीतरी लहानांनी पण मोठ्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे ना, आणि त्या गिफ्टच्या रूपातून त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे. सासूबाई, खरंच मनापासून लई लई थँक्यू बघा. अगं छान आहे, भारी आहे साडी. छान आहे तुमचं गिफ्ट. येते. अक्का, ती दे साडी माझ्याकडे. मला आता 2-2 साड्या झाल्या. का हो? तुम्हाला आहे की तुमची साडी? अगं तू लहानांकडनं गिफ्ट घेत नाही ना, मग लहानांना दे, मी वापरते. तू काय तिची साडी वापरणार नाहीस? अगदी तसं काही नाही. त्यांची गिफ्ट देण्यामागची भावना जेन्युइन वाटली आम्हाला. त्या भावनेचा आम्ही आदर करणार आहोत. जरा पोरकट आहेत त्या, पण ठीक आहे. आय मस्ट ॲप्रिशिएट हर जेन्युइन जेस्चर. मग काय, नाही म्हणलं, बायकोसाठी काही गिफ्ट वगैरे काही आणलं की नाही पहिल्या गुढीपाडव्याचं? अशी कुठे पद्धत असते का? अगं नाही, दिवाळीच्या पाडव्याला नवरा बायकोला गिफ्ट देतो. गुढी पाडव्याला नाही दिलं तरी चालतं. हा का? नसते होय पद्धत? नाही ना. अगं पण मी पुण्याला न जाता आज घरी थांबलो. याच्यापेक्षा मोठं गिफ्ट कोणतं असणार आहे? अहो जावा तिकडं. अगं पुण्याला न जाऊन एवढं मोठं गिफ्ट दिलंय.
म्हटलं चला अजून एक छोटंसं गिफ्ट द्यावं. तुला गिफ्ट देणार नाही असं होणार आहे का? माझ्या फौजदारकीच्या पगारातून जेवढं होईल तेवढं एक साधंच गिफ्ट आणलंय. कसं वाटलं? लय म्हणजे लय भारी आहे. कोहिनूर हिऱ्यापेक्षा पण लय भारी आहे. तुम्ही काही पण आणलं ना माझ्यासाठी तरी माझ्यासाठी ते अनमोलच असेल बघा. अश्रुदानाचा रंगारंग कार्यक्रम कधी? हो, अशी सुखासुखी कशाला रडीन मी? असं कसं? पुण्याला जातोय ना मी. जावं तिकडं. जैसी आपकी आज्ञा. तिकडेच चाललोय पुण्याला. अहो नका ना जाऊ. एकदा ठरव काय ते.